आणि जय श्रीराम। जय श्रीराम। आज रामनवमी आहे, त्या निमित्ताने मी आज श्री काळाराम मंदिर तसंच 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे। त्यानंतर पेट्रोल आणि गॅसच्या संदर्भामध्ये सर्व त्याचे डिस्ट्रीब्युटर आहेत डीलर त्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवली होती। एक 5 मिनिट आमच्याकडे 5 मिनिट आमच्याकडे, त्यामुळे मला यायला खूप उशीर झाला। आपली वेळ तुम्हाला किती दिली होती? 1 वाजेची। खरंच मनापासून मी माफी मागतो, आपली दिलगिरी व्यक्त करत नाही, खूप वेळ आपल्याला तिकडे थांबावं लागलं। देवेंद्रजींनी या अधिवेशनामध्ये आपला अर्थसंकल्प मांडला। आपल्याला आपली अर्थव्यवस्था पुढे न्यायची आहे, 5 ट्रिलियनपर्यंत आपल्याला जायचं आहे। माननीय मोदींनी संकल्प केलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे 11 वर्षापूर्वी ज्यावेळेला मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली त्यावेळेला आपण जगाच्या पाठीवर आपली अर्थव्यवस्था 11 नंबरवर होती आणि आज 47 मध्ये, म्हणजे अजून 20 वर्ष लागतील, ज्यावेळेला आपण आपली गोल्डन जुबिली म्हणून सुवर्ण महोत्सव आपण 100 वर्ष देशाला स्वातंत्र्य पूर्ण होतील, त्यावेळेला आपल्याला खूप मोठी मजल मारायची आहे। विकसित भारताच्या दिशेने आपली आगेकूच चाललेली आहे, जोडजोड चाललेली आहे आणि त्यामुळे त्यात महाराष्ट्राचाही वाटा असावा, यासाठी आम्ही आमचं योगदान या सगळ्या 5 ट्रिलियनमध्ये देऊ। यासाठी तो देवेंद्रजींनी अर्थसंकल्प मांडला, हा अतिशय महत्त्वाचा आहे। खरं म्हणजे या राज्याचा कणा जो आहे हा शेतकरी आहे। अनेक वेळेला नैसर्गिक आपत्ती येत आहेत, अवेळी पाऊस, शेतकऱ्यांना काहीतरी आधार द्यावा। म्हणजे यावेळेला सगळ्यात महत्त्वाची मागणी नसताना सुद्धा मी म्हणेल की यावेळेला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी 2 लाखापर्यंतची, आणि जे नियमित भरतात त्यांना 50,000 रुपये या सरकारने त्या ठिकाणी जी घोषणा केली, देवेंद्रजींनी घोषणा केली आणि एक सुखद धक्का शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे। शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहे। AIच्या माध्यमातून त्याचा तंत्रज्ञानाला वापर करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर कशी करता येईल यासाठी आपला प्रयत्न आहे। शेतकऱ्यांना पाणी कसं मिळता येईल, कारण शेतीच्या नुसत्या पावसावर अवलंबून शेती करता येत नाही, तर शेतकऱ्यांना 12माही शेती करता आली पाहिजे, रब्बीचं पीकही घेता आलं पाहिजे। आणि म्हणून जलसंपदा खात्याला, विशेष करून जलसंधारण खात्याला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे। नुसत्या विदर्भामध्ये, विदर्भ खोरे विकास महामंडळामध्ये 1 लाख रुपये कोटीचं नदीजोड योजना, नळगंगा वैनगंगा ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिनाभरामध्ये, 1.5 महिन्यामध्ये त्याचं टेंडरसुद्धा निघेल। 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली त्या ठिकाणी येणार आहे, इरिगेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जवळपास 7 जिल्हे आणि 36 तालुके त्याचा समावेश या योजनेमध्ये त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून मला वाटतं विदर्भाच्या दृष्टीसुद्धा अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी मी घेतलेला। या सगळ्या प्रोजेक्टची किंमत आज 96,000 कोटी आहे। 96,000 कोटीचा प्रकल्प आपल्याला हा 8 ते 10 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे। तो टप्प्याटप्प्याने होईल। पहिला टप्पा 2 वर्षामध्ये, दुसरा 2 वर्षामध्ये, 5 वर्ष पाणी मिळेल। त्याच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षीचा प्रकल्प आहे। आपल्याकडे सुद्धा गिरण्याचा असेल, नारपार असेल, त्या प्रकल्पांना आपण सुरुवात करतो आहोत। समुद्राचं पाणी, समुद्रात वाहून जाणारं पाणी त्यात आपल्याकडे आपण वळवणार आहोत आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडे दुष्काळी भाग आहे कायम, ज्या ठिकाणी रब्बी पीकसुद्धा येत नाही
त्या भागाला आपण पाणी देणार आहोत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी हा महत्त्वाचा कणा मानून आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी तयार करतो आहोत. आपल्याला कल्पना आहे विजेचा पूर्वी किती गोंधळ होता, किती गोळ होता. रात्रीच वीज द्यायची ती 4 तास द्यावी लागत होती. पण त्या सरकारने सूत्र हाती घेतल्यापासून एक विक्रमच केलेला आहे. म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद झालेली आहे. आपण शेतकऱ्यांना सौर पंप देतो आहोत. 7 हॉर्सपावरपर्यंतचे पंप आता शेतकऱ्यांना दिवसभर म्हणजे 12-12 तास ते या ठिकाणी पाणी देत आहेत. विजेच्या भरोश्यावर न राहता, त्याच्यावर अवलंबून न राहता आता सौर ऊर्जेतून आपल्या शेतामध्ये पंप टाकून दिला. विहिरीमध्ये असेल, बोरमध्ये असेल, नापिक आहेत, डोंगर आहेत, त्या ठिकाणी आता पॅनल बोर्ड लावून अशी परिस्थिती आता आपण तयार केलेली आहे. आणि म्हणून विजेचा प्रश्न असेल, शेतीचा असेल, पाण्याचा असेल, या ठिकाणी हे सगळे शेतकऱ्यांसाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, घरगुती वापरासाठी असेल, या सगळ्या व्यवस्था आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून हे राज्य प्रगत कसं होईल, शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल, यासाठी सर्वत्र प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत अनेक छोट्या मोठ्या योजना आहेत, अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील. पण मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय हा अतिशय सुखद असा धक्का देणारा निर्णय शेतकऱ्यांसाठी माननीय देवेंद्रजींनी जाहीर केलेला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या गावखेड्यातल्या आमच्या भगिनी आहेत, मजूर आहेत, शेतमजूर आहेत, गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या नडलेले आहेत, त्यांनासुद्धा 1500 रुपये दर महिन्याला या ठिकाणी वेळेवर दिले जात आहेत. शेतकऱ्यांना 12,000 रुपये दर वर्षाला आपण त्या ठिकाणी देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी, आमच्या मुलींसाठी अनेक योजना आहेत, अनेक योजना, शैक्षणिक योजना असतील, तरुणांसाठी स्टार्टअप योजना असतील, स्टँडअप योजना असतील, अशा अनेक योजना आहेत की त्यामुळं स्वतःचा रोजगार आपल्याला स्वतः एज्युकेटेड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, चांगले शिक्षित आहेत, अशा तरुणांना आपण त्या ठिकाणी देतो आहोत. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी मुसंडी आपण या ठिकाणी घेतलेली आहे, मारलेली. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपण बघतात, आता देवाचं त्या ठिकाणी जाऊन आले देवेंद्र भाऊ, आणि त्या ठिकाणी किती ॲग्रीमेंट आपण त्या ठिकाणी केले. आज संभाजीनगर असेल, नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीसाठी आता मागणी या ठिकाणी वाढते. महिंद्राचा मोठा प्रकल्प 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प पुन्हा या ठिकाणी आपला उभा राहतो आहे. त्याच्या जमिनीचा आता त्यांचे प्रश्न सुटलेला आहे. आणि मला वाटतं की एक्सपोर्ट ज्या गाड्या आहेत बाहेर देशात पाठवायच्या, त्याच्यासाठी स्वतंत्र युनिट आता महिंद्रा कंपनी या ठिकाणी उभी करते. आणि अशा अनेक कंपन्या आहेत. रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे, वेळेचं नियोजन झाल्यामुळे एअरपोर्ट आता पुन्हा आपल्या त्या ठिकाणी वाढतं आहे. त्या ठिकाणी त्याची पार्किंग वाढत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास आपण 1200 कोटी रुपये एअरपोर्टसाठी या ठिकाणी खर्च करत आहोत. आणि त्यामुळे वाहतुकीचे जेवढे प्रश्न आहेत, रस्ते आता आपण बघितलं असेल, आता आपल्याला इगतपुरीपासून आपण खाली उतरलो की आपल्याला लगेच आपल्या समृद्धी मार्गाला मिळता येतं. पण इथून कसं राहता येईल त्यासाठी आपण नवीन रस्त्याची योजनासुद्धा या ठिकाणी केलेली आहे. आत्ताच महिनाभरापूर्वी बैठक झाली, मिटिंग झाली. MSRDCने आम्ही सगळ्यांनी हा रस्ता सुचवलेला आहे आणि त्याला तात्काळ आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. म्हणजे नाशिकपासून 15 किलोमीटरवरून आपण आता त्या रस्त्याला जाऊन भिडूया. वाढवण आपल्याजवळ आलेलं आहे आणि त्यामुळे जमिनीच्या किमती खूप वाढत आहेत. इंडस्ट्री आपल्याकडे येत आहेत, वेअरहाऊस या ठिकाणी येत आहेत, कोल्ड स्टोरेज या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं नाशिकचाही सुद्धा चेहरामोहरा या ठिकाणी येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपल्याला सगळा बदललेला या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून इंडस्ट्रीला सुद्धा अगदी रेड कार्पेट टाकण्याचं काम त्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. उद्योगमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, आता आमच्या पवारताई या ठिकाणी आहेत. दुर्दैवाने दादा आमच्यामध्ये नाहीत. पण सरकार या बाबतीमध्ये खूप आता आग्रही आहे की या राज्याचा विकास करायचा आहे, रोजगार मिळाला पाहिजे, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते तयार झाले पाहिजेत. रस्ते असतील, त्या ठिकाणी विमानसेवा असेल, रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे. आता आपण नाशिकला रेल्वे स्टेशन वाढवतो आहे, प्लॅटफॉर्म वाढवतो आहे, त्या ठिकाणी तिथे व्यवस्था करतो आहे. आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये 1200 कोटीची कामं पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला बाहेरसुद्धा विमानं जाताना दिसतील. आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक शहरही बदलतं आहे,
राज्यसुद्धा बदलतं आहे आणि या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आहेत की या ठिकाणी मला सांगता येतील. पण मला असं वाटतं की तुम्हाला ही जी टिप्पणी दिलेली सगळ्यांना मिळालेली असेल त्यामध्ये विस्ताराने सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत, जे विषय आलेले आहेत, देवेंद्रजींनी 1.5 तास भाषण केलं आहे आणि त्यामुळे सगळ्या मुद्द्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही. ठळक मुद्द्यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपण बघताय शहरामध्ये सुद्धा मेट्रोच्या माध्यमातून असेल, कोस्टल रोडच्या माध्यमातून असेल, नवीन आता आपले रस्ते काही मराठवाड्यामध्ये तयार होत आहेत आणि सगळीकडे जिथे जाल तिथे बघा सगळे सिमेंटचे रस्ते होत आहेत. पूर्वी आपण परदेशात जायचो तेव्हा मला कौतुक वाटायचं की गाडी समुद्राच्या खालून कशी चालली. आता आम्ही दररोज त्या ठिकाणी जातो, दररोज जातो. ठिकाणी आमची मेट्रो खालून चालली आहे, जमीनचे 100 फूट 150 फूट खालून चाललेली, 200 फूट खालून चाललेली आहे. हे बघून आता आम्हाला असं वाटतं की आपण किती प्रगती या ठिकाणी 10 वर्षामध्ये केलेली आहे आणि हे सगळं 10 वर्षामध्ये झालेलं आहे. 10 वर्षात झालेलं आहे. राज्य किती प्रगती करत आहे, सगळ्या सोयीसुविधा किती उपलब्ध होत आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सर्व राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी चाललेलं आहे. माननीय देवेंद्रजी यांच्याबद्दल मी काही जास्त फार बोलणार नाही. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे किती दूरदृष्टी असलेला नेता मुख्यमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि बरोबर शिंदेसाहेबही आहेत, पवारांच्या वहिनी पण आहेत आणि सगळे आपले तिकीट RPI वाटचाल करते की काय कधी कधी असं वाटायला लागलेलं आहे. आज इराण असेल, इस्रायल असेल, इराक असेल, या ठिकाणी अमेरिका असेल, यांच्यामध्ये द्वंद्व पेटलेला आहे. ते अजून काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि म्हणून यामुळे राज्यभरामध्ये देशभरामध्ये जी एक गॅसची टंचाई आपण म्हणू, पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये जे काही चाललेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कालपासून आपणही बघितलं नाशिकमध्ये पेट्रोलच्या केवढ्या लाईनी लागलेल्या आहेत. खरं म्हणजे मी आज आढावा घेतला, सगळ्यांना बोलवलेलं होतं. जिल्हाधिकारी होते, कमिशनर होत्या, महापौर होते, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण होतो, काही नगरसेवक होते. आम्ही सगळा आढावा घेतला. पण मी बघितलं की मागच्या महिन्यामध्ये किती मागणी होती पेट्रोल डिझेलची. या पेट्रोल डिझेलच्या मागणीपेक्षा 1.5 पट मागणी फक्त या महिन्यामध्ये म्हणजे या 4 दिवसामध्ये. मी विचारलं की मागच्या महिन्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये, या दिवसामध्ये किती मागणी होती. तर ज्या ठिकाणी समजा एक अंदाजित मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी ज्या समजा 100 KLची मागणी असेल तर ह्या 2 दिवसामध्ये 150 KLची होऊन गेलेली आहे. म्हणजे मला सगळ्यांनी असेल पेट्रोल डिझेलचं अगदी मागच्या महिन्यापर्यंत परवापर्यंत जेवढं वापरत होतं तेवढं सगळं आहे. तेवढा साठा आमच्याकडे आहे. आमच्याकडे कुठे शॉर्टेज नाही. आम्ही कोणालाही म्हणत नाही 20 लिटर मागितलं की तू 10 लिटर घे का 5 लिटर घे, सगळा कोटा आहे. मागच्या वेळेपेक्षा मागच्या आठवड्यात आम्ही जे विकलं, ज्या वेळेला अशी परिस्थिती नव्हती, महिनाभरापूर्वी 3 आठवड्यापूर्वी युद्धजन्य परिस्थिती नव्हती, त्यावेळेला आम्ही जेवढं वागलं त्याच्या 1.5 पट पेट्रोल डिझेल आता आमच्याकडे मागितलं जात आहे. त्यामुळे एवढी मागणी आल्यावर आमच्या सप्लायमध्ये शॉर्टेज पडतो आहे. डेपोनं आम्ही विचारलं तेव्हा आमच्याकडे माल मुबलक आहे, आमच्याकडे कुठलीही टंचाई नाही आहे. माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून तुम्ही अगदी लोकांना हे शाश्वत करा की या ठिकाणी कुठेही पेट्रोल डिझेल केरोसिन असेल काय असेल कुठलीही टंचाई नाही, कुठलीही टंचाई नाही. पण आपण उगाच स्टॉक करून ठेवायचा, उगाच गाड्या फुल करून ठेवायच्या. जो अगदी आपण 10 लिटर वापरतो तिथे 40 लिटर घेऊन ठेवायचं, मला वाटतं त्याची गरज नाही, आवश्यकता नाही. आपण जर रुटीन अगदी आपल्या रोजचे लागणारं पेट्रोल डिझेल जरी भरत गेलो, जे आपण जे भरतोय, तरी आपल्याला कुठे जायची गरज आहे, धावपळ करायची अजिबात गरज नाही. ही परिस्थिती संपूर्ण राज्यामध्येच आहे की कुठेही टंचाई नाही. पण या अफवांमुळे सोशल मीडियाच्या अफवा होत आहेत, काय नाही, केवढं भरून ठेवून केवढं नाही. सगळ्या पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये हा प्रश्न. गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वांना आम्ही घरपोच देऊ, आम्ही सर्वांना घरपोच देऊ. बुकिंग करा, आम्ही सर्वांना घरपोच लगेच त्या ठिकाणी गॅस देऊ. मी सगळे मित्र त्या ठिकाणी बोलवलेले होते. त्यांनी मला सांगितलं की साहेब 1.5 पट म्हणजे जिथे आम्हाला आज 33,423 सिलेंडर काल प्राप्त झाले. म्हटलं याच्या पूर्वी किती होत होते, म्हणजे एवढेच होत होते, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. उलट 30,000 होत होते तर 33,000 आले. याच्यामध्ये शॉर्टेज कुठेच नाही आहे. पण आपण जे सगळे घरात 2-3 सिलेंडर असतील ते सगळे भरून ठेवतोय. घरामध्ये कुठे 18 किलोचा आहे, समजा 15 किलोचा आहे, तो अगदी त्याच्यात 10 किलो खर्च झाला, त्यात 5 शिल्लक असेल तरीसुद्धा आपण तो घेऊन जातोय, आम्हाला परत भरून द्या सांगतोय. आणि तिथे सगळे दुकानावर जाऊन तिथे गर्दी करतायत.
त्यामुळे सगळी सेवा ही विस्कळीत झालेली आहे. ट्रान्सपोर्टिंग सेवासुद्धा थोडी त्यामुळे विस्कळीत झालेली आहे. डीलरचं म्हणणं आहे की आम्ही कोणालाही एक दिवस मागे पुढे करणार नाही, जसं आता रुटीन चाललं आहे आम्ही तसंच करू, तसंच देऊ. पण आपण थोडं सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे. कुठेही गॅसचं शॉर्टेज नाही आहे. आम्ही आपल्याला देणार आहोत, आमच्याकडे स्टॉक तेवढाच येतो आहे, आजपर्यंत तेवढाच येतो आहे. पण या ठिकाणी आपण थोडा जर शांतता ठेवली आणि थोडंसं नियम पाळला तर मला वाटतं त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही आहे. पण सगळा प्रॉब्लेम जो आहे तो हा सगळा पॅनिकमुळे आहे. सगळ्यांना असं आश्वासना वाटतं की काय होईल, कसं काय होईल, आणि त्यामुळे सगळे लोक जाऊन तिथे जाऊन गोंधळ घालत आहेत. आणि मग त्यांना बुकिंग करावी लागते का तेव्हा कॉम्प्युटर्स आहे, सगळं ऑनलाईन आहे. आणि त्यामुळे मग असं तिथे गेलं की लगेच गॅस दे, तसं काही करता येत नाही आहे. आणि म्हणून लोकांना असं वाटतं इथे गॅस मिळतच नाही आहे. आणि म्हणून माझी अजूनही विनंती आहे की आपण सर्वांना बुकिंग करा, तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी गॅस मिळेल. गॅसच्या बाबतीमध्ये नाही आहे. घरपोच देणार आहोत. काही गाड्या आमच्याकडे रस्त्यामध्ये लोक थांबून सिलेंडर उठून घेत होते. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला, काही गरज नसताना. आणि आम्ही म्हणतो तुमच्या घरी येऊन देतो, पण लोक गावातले बाहेर येतात, ते गावात दूध काढून घेतोय, हे रोकडा पैसे आमच्याकडून. मला वाटतं असं करून चालणार नाही. परिस्थिती आपल्याला सर्वांना कल्पना आहे, हे काही आपल्या हातातलं नाही आहे. हे सगळं युद्धामुळे त्या ठिकाणी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठेही काही शॉर्टेज होणार नाही. आपण फक्त थोडा संयम या ठिकाणी ठेवावा. आणि अजूनही विचार सोडले तर थोडं वापरामध्ये थोडं शॉर्टेज केलं तर ते अजून अधिक बरं राहील. कारण आपण समजून घ्या, परिस्थिती जगभरामध्ये तशीच आहे, फक्त काही आपल्या देशातली परिस्थिती अशी नाही आहे. जगभरामध्ये परिस्थिती आपल्यापेक्षाही खूप गंभीर आहे. पण आपलं केंद्र सरकार असेल, आपल्या केंद्रातले अधिकारी आहेत, परराष्ट्रमंत्री आहेत, आपले सचिव आहेत, हे कशा पद्धतीने काम करतात रोज आपण टी व्हीवर बघतायत. आणि त्यामुळे आपले जहाज ठिकाणी येत आहेत, गॅसचे पण येत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे कुठे फार अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. पण थोडी शांतता निश्चित आपल्याला घ्यावी लागेल, थोडा संयम आपल्याला ठेवावा लागेल. आपलंच काम आहे, हे राष्ट्रकार्य आहे. राष्ट्रावर आलेलं समजा संकट समजा, ते समजून आपण थोडं वापरामध्ये काटकसर केली तर ते अधिक बरं होईल. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये थोडं शॉर्टेज आहे. जे हॉटेलना लागतं आहे, जे इंडस्ट्रीला लागतं आहे, त्या बाबतीमध्ये थोडं शॉर्टेज या ठिकाणी. पण प्रायोरिटी आपण डोमेस्टिक दिलेली, की लोकांना स्वयंपाक करता आला पाहिजे, त्यांना रोजच्या गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी कुठलेही शॉर्टेज या गॅसच्या बाबतीमध्ये नाही. पुन्हा मी आपल्या वतीने सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आहे. अजून काही असेल म्हणजे आपण रॉकेल पहिल्यांदा आलं, काल रॉकेल पहिल्यांदा आलं. या अपूर्व परिस्थितीमध्ये सरकारने रॉकेलचाही कोडा दिलेला आहे. मला वाटतं आपण तो किती 350 केल रॉकेल हे काल या ठिकाणी आलेला आहे. तो सुद्धा आपण वापरू शकतात. रॉकेलचा वापर करून आपल्याला काय असेल, फारच कुठे काही प्रॉब्लेम असेल ते करू शकतात. इलेक्ट्रिकच्या शेगड्यासुद्धा आता आपण वापरायला मोठी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं जिनकेन प्रमाणे कुठल्याही पद्धतीने आपण आपली गरज भागवू शकतो आहे. पण मला वाटतं की फार दुकानावर गर्दी करून, डीलरकडे गर्दी करून हा प्रश्न सुटणार नाही. आपण बुकिंग करा, आपल्याला घरपोच गॅस देण्याची जबाबदारी ही आमची राहील. पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस आता आपण सगळ्या शहरात बघतोय, आपण सगळ्या लाईन टाकतोय. अनेक शहरांमध्ये आता लोकांनी आपल्या या ठिकाणी घ्यावेत, नाशिककरांनी या ठिकाणी घ्यावेत. आणि त्यातून मग काय सिलेंडर संपलं, आणा न्या ही करण्याची आपल्याला पुढे भविष्यामध्ये गरज राहणार नाही. आपण त्याचाही उपयोग सगळ्यांनी करावा अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. या ठिकाणी वेटिंग लिस्ट ही एवढी मोठी झालेली आहे की ती कधी झाली नसेल. म्हणजे दीडपट दुप्पट वेटिंग लिस्ट होत चालली गॅसच्या. पण मला असं वाटतं एवढी पॅनिक होण्याची गरजच नाही. आपल्याला सर्वांना गॅस त्या ठिकाणी मिळेल याच्या सरकार त्यासाठी निश्चित कटिबद्ध आहे. काही झालं तरी या बाबतीमध्ये कोणाला काही फार त्रास होणार नाही. जबाबदारी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल घेतलेली आहे. आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जेवढी मागणी आपली मागच्या आठवड्यात होती तेवढंच आपण देतो. पुन्हा सांगेल, माझ्याकडे सगळे आकडे आहेत. 1573 किलोची मागणी होती, 1413 काल विक्री झालेली आहे. डिझेलच्या बाबतीमध्ये 2931 केएलची मागणी होती, विक्री 2700 झालेली आहे. म्हणजे कुठे आपण स्टॉक करून ठेवतोय त्यामुळे निर्माण झालेली आहे.
म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मी आपल्याला विनंती केलं की याला आपण थोडंसं हेडलाईन देऊन किंवा थोडंसं चौकट देऊन जर हा प्रश्न हा विषय जर लोकांसमोर ठेवला तर मला वाटतं हे सगळं सुरळीत या ठिकाणी वितरण आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. आणि म्हणून कोणीही पॅनिक होण्याची गरज नाही, कोणी काळजी फार करण्याची गरज नाही. आपण फक्त थोडा संयम जर दाखवला तर मला वाटतं येणाऱ्या आठवडाभरामध्ये हा प्रश्नही सुटणार आहे. सगळे जहाजाला सुरुवात होते, पुढे बोलणे सुरू आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. मला वाटतं सगळे प्रश्न या ठिकाणी सुटतील आणि म्हणून आपण याला चांगली प्रसिद्धी आहे पुन्हा अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो. आता आपले काही प्रश्न असतील तर सांगा. हा आता मला सांगा, परवापर्यंत शॉर्टेज होतं का पेट्रोल डिझेलचं? सुरळीत चाललेलं होतं, कुठेच काही नव्हतं. पण कालच मला वाटतं, आता मी तर अधिवेशनात होतो, मी इथे नव्हतो, पण काल अचानक कुठे सोशल मीडियावर सगळ्यांना पण पेट्रोल देतोय, कुठे शॉर्टेज आहे का? नाही. तुम्ही मनपाट डेपो सांगितलं साहेब आमच्याकडे तयार आहे, तुम्ही चालू द्या. आता मागच्या काळात मी म्हणेल आता युद्धजन्य परिस्थिती आहे. काँग्रेसने याला सुरुवात केली, सिलेंडरची अंत्ययात्रा काढा, बोर्ड लावा, चप्पल जोडे मारा. अरे मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपला पक्षभेद विसरून, राजकारण विसरून सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. हे राष्ट्रावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. पण लगेच 15 दिवसापूर्वीच त्यांनी सगळ्या अंत्ययात्रा काढायला सुरुवात करून टाकली आणि त्यामुळे मग लोकांमध्ये थोडंसं लोक पॅनिक झाले किंवा काय करायचं, काय होईल, काय नाही होणार. आणि तेव्हापासून मग या गोष्टीला सुरुवात झाली आणि मग आताच्या काळामध्ये इतके लोक ज्या हिडजोड गर्दी करतायत, मला वाटतं हे थांबलं पाहिजे. मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये जेवढे सिलेंडर येत होतो तेवढे आहेत ना. आता तुम्ही मागच्या महिन्यामध्ये जर आम्ही 10,000 सिलेंडर देतो, आता तुम्ही म्हणाला आम्हाला 15,000 द्या, तर त्यामुळे मग ही अडचण आलेली आहे. कारण कुठेही शॉर्टेज नाही आहे.